एका भीम सैनिकाने मला कमेंट केली की प्रकाश आंबेडकर साहेबांसंग भेटा दादा, तुम्ही सचिन साठेच्या विरोधात कंप्लेंट करा पोलीस स्टेशनमध्ये, कारण ते त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्यामध्ये महार जास्त करतात. तर त्या सचिन साठेचे कोणी असन चाहते कार्यकर्ता, तो काय म्हणतो, लहू कांबळे होतो, लहू कांबळे. अण्णाभाऊ साठेंचा पण फोटो ठेवलेला आहे त्याने. आंबेडकरांना आपण जेलात टाकू, सोडणार नाही कोणाला, तर असं कमेंट आहे. तर लहू कांबळेला माझं एकच म्हणणं आहे, भडवीच्या सूर्यापासून 2 हात दूर राहा, जळून जाशील. आणि तुमची अवकात काय आहे रे, काही गांडीच्या कमेंट करून सांगून राहिला आंबेडकरांना आपण जेलात टाकू. महार का उरार बसून राहिले का तुमच्या रे. लहू कांबळेला माय म्हणणं एकच आहे, कमेंट करायची असन तर इज्जतीनं कर, नाही तर करू नकोस. तुझ्यासारखे निष्पाप लोक आहे काही मातंग समाजामध्ये की साले हरामखोर झगडे लावण्याचं काम करून राहिले. जे बिचारे बेगुन्हा मातंग समाज आहे, आंबेडकरी मातंग समाज, ते बिचारे कायच्यात काहीच नाही आहे, त्यांना पण काही शिवीगाळ करतात. माझं एकच म्हणणं आहे, ट्रोल करा पण पूर्ण मातंग समाजाला ट्रोल करू नका, कळलं काय. ज्यानं वक्तव्य केलं, जो बोलतो त्याला ट्रोल करा, कळलं काय. माझं मत हे आहे, तुम्ही साले हो, महार करू सगळा महार जातीला तुम्ही शिवीगाळ करता. शिवीगाळ करता, मला हेच समजत नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनं तुमच्या गांडीचा फळा गळ्यातलं मडकं काढलं, ते विसरलेले का हो तुम्ही. त्या लहू कांबळेले माय एकच म्हणणं आहे, त्या मायेच्या उरावर महार चढला होता काय. लहू कांबळे, त्या मायेच्या उरावर महार चढला होता का, म्हणून तू आंबेडकरांना जेलात टाकू असा म्हणून राहिला. ती अवकात आहे का रे, काय गांड्या भडवीच्या. काय बरोबर आहे, तुझ्या मायच्यावर उरावर महार चढला होता म्हणून तू पैदा झाला ना, नाही तर असं असन RSS चढला असन तुमच्या मायच्या उरावर म्हणून तू पैदा झाला असन. कारण आताही तुम्ही RSSलाच बाप मानता. मला नाही वाटत तू. आणि ह्या हरामखोरांनी अण्णाभाऊ साठेंचा फोटो DPवर ठेवला. लायकी आहे का रे अण्णाभाऊ साठेचा फोटो ठेवण्याची, हरामखोरा. लायकी आहे काय, दिसते तुम्हाला स्क्रीनवर. अण्णाभाऊ साठेंचा फोटो याने स्क्रीनवर ठेवला, लहू कांबळे. त्या लहू कांबळेले माय म्हणणं एकच आहे, हरामखोरा, इज्जतीनं बोल, इज्जतीनं कमेंट कर. आंबेडकरांना जेलात टाकू अशा पद्धतीचं बोलशील, ती माय बहीण एक करून टाकन, समजलं काय. काय त्या तो सचिन साठे असा बोलतो, तेव्हा कुठं झोपला जायचं काय रे, आपल्या बहिणी बाजू झोपला राहायचं काय. आणि म्हणतं हरामखोरा आंबेडकरांना जेलात टाकू काय. अशा नालायकांना गांडीवर दिला पाहिजे. त्याचा फोटो नाही, लहू कांबळे हा याच्यावर भीमटोला बसला पाहिजे. माझ्या भीम सैनिकांनो, आंबेडकरांना जेलात टाकू असं वक्तव्य केलं ह्या हरामखोरानं. तर माझ्या सगळ्या भीम सैनिकांना माझं एकच म्हणणं आहे, याची कमेंट बघा तुम्हीच. माझ्या भीम सैनिकानं कमेंट केली मला, म्हणे सचिन साठे वाईट वक्तव्य करून राहिला, महार करून राहिला, तर प्रकाश आंबेडकरांना भेटून यांच्यावर FIR दाखल करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. काही चुकीचं केलं का त्यानं. आणि हाच आला त्याला कमेंटले रिप्लाय देऊन राहिला, आंबेडकर आपण जेलात टाकू. त्या मायचा धगड्या. काय कमेंट करायची इज्जतीनं कर, नाही तर झोडल्या जाशील. कमेंट करायची असेल तर इज्जतीनं कर, नाही तर झोडल्या जाशील, कळलं काय. असे लोक फेक ID वरून बनवतात, कमेंट करतात, रिअल
आयडीवरून बोलत नाही आणि हे मला यूट्यूबला कमेंट केलेली आहे. त्यांना नापू साठेंचा फोटो लावला म्हणजे द्वेष निर्माण करायचा, म्हणजे बा कोणी हसन भळवा तो, कोणी हसन भळवा तो कमेंट करणारा. पण माझ्या आंबेडकरी मातंग समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या मातंग समाजातील, आंबेडकरी मातंग समाजातील लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे हरामखोर बदनाम करण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही, झगडे लावल्याशिवाय काहीच करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. अशा कमेंटमुळं जातीवाद होतात, अशा कमेंटमुळं वादिवाद होतात, अशा कमेंटमुळं जर पसरल्या जाते. कळलं का दादा? कारण हा भळवा याने मला एकाच वेळा कमेंट नाही केली, मला याने 4 ते 5 वेळा कमेंट केलेली आहे. आणि व्हिडिओमध्ये कमेंट करतो अशा पद्धतीचं वाईट वक्तव्य कमेंट करतो. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा की हा भळवा कसा असायला पाहिजे. हा किती विष भरलेला आहे. हा मी सचिन साठेबद्दल माझा आंबेडकरी बांधव काय बोलला तिच्या गांडीला मिरची लागली. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो की अशा लोकांमुळे झगडे होऊन राहिले. आणि हा हरामखोर लहू कांबळे कोण आहे, कुठचा आहे, याचा पत्ता काढा आणि याला झोडल्याशिवाय राहू नका. कारण हा हरामखोर वाईट पद्धतीनं कमेंट केली ह्या हरामखोराने. तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.